अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य ज्योती गायकवाड इथे नाहीत. फक्त थोडक्यात त्या गोष्टीचा उल्लेख करणं आवश्यक आहे, कारण धारावीच्या विषयाबद्दल एक वातावरण निर्माण केलं जात आहे. धारावीच्या पुनर्विकासाच्या योजनेमध्ये जणू काही ती जागा कोणा एका खाजगी व्यक्तीला दिली जाणार आहे. त्यातला FSI वाटला जाणार आहे. लाडकी बहीणचा त्याच्यावर TDR त्या व्यक्तीला दिला जाणार आहे. मुंबईची लूट काही लोक करणार आहेत. अदानीच्या घशात घालण्याचा डाव आहे. ऊर्जाची उत्तर द्यायची. अध्यक्ष महोदय, माझी विनंती ज्योतिताईंनाही राहील आणि नानासाहेब तुम्हालाही राहील, या योजनेवर आपण खुली चर्चा करू आणि त्या विषयातले आपले गैरसमज दूर करण्याची आपल्याला संधी सुद्धा देऊ. कारण यातलं एक भूमिका स्पष्ट आहे. धारावी पुनर्विकास योजनेमध्ये 1 इंचही जागा, अध्यक्ष महोदय, अदानी काय अदानीच्या XYZ कोणाला जाण्याचा प्रश्नच येत नाही. ही सर्व जागा धारावी पुनर्विकास प्रकल्प याच्या नावावर केली जाते, ज्यात 51% भागीदार महाराष्ट्र सरकार आहे आणि म्हणून मेजॉरिटी महाराष्ट्र सरकार आहे. कुठल्याही खाजगी अदानीला किंवा कोणाला 1 इंच जमीन दिली जाणार नाहीये. केवळ तेवढंच नाही अध्यक्ष महोदय, DRPने काढलेलं टेंडर कॉन्ट्रॅक्टरसाठी हे DRPPL या कंपनीला आहे. DRPPL ही कंपनी कॉन्ट्रॅक्टर म्हणून रिडेव्हलपमेंटचं काम करील, ज्यामध्ये सुद्धा 21% वाटा हा राज्य सरकारचा आहे. अदानीच्या घशात घातली आज सफेद झूट, अदानीच्या नावावर जागा दिली सफेद झूट. मी सन्माननीय सदस्यांना नम्रपूर्वक विनंती करतो, एकही 7/12 धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या धारावीतल्या जागेचा अदानींच्या नावावर किंवा अदानीच्या नावावर केलेला त्यांनी दाखवावा. सर्व जागा DRPच्या नावावर आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, केवळ तेवढंच नाही, या 430 एकर जागेत नाना समजून घ्या, धारावीतल्या जवळजवळ 37% जागा जी आज 100% झोपडपट्टीग्रस्त आहे, त्या 430 पैकी 37% जागा मैदानं, खुली मैदानं, रिक्रिएशनल ग्राउंड आणि गार्डन आणि करमणुकीची स्थळं म्हणून मुंबईला मिळणार आहेत. अध्यक्ष महोदय, मुंबईला त्या ठिकाणी 37% 430 एकर मधली जागा ही मुंबईकरांना मिळणार आहे. केवळ तेवढंच नाही अध्यक्ष महोदय, या ठिकाणी याही गोष्टीचा स्पष्टता केली पाहिजे, जी जागा आज धारावीची आमच्या मुंबईकर गरीब बंधू भगिनी त्या ठिकाणी राहतात, मुंबईतला पहिला प्रोजेक्ट असेल की ज्यामध्ये अपात्र झोपडपट्टी धारकाला सुद्धा निवारा मिळाला पाहिजे याची व्यवस्था आहे. अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे, आपले दलित बांधव, आपले मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मराठी बांधवांबरोबर राहतात. ही पहिली योजना आहे की ज्यामध्ये या आमच्या दलित, मुस्लिम, मराठी, मुंबईकर सगळ्यांना मुंबईतच आणि तिथे राहणाऱ्या धारावीतल्या पात्रधारकांना तिथेच हे घर मिळण्याची पहिली योजना आहे. अध्यक्ष महोदय, केवळ तेवढं नाही, जागा मालक म्हणून त्या ठिकाणी BMC, राज्य सरकार, त्याच्यावर धारावीतल्या काही जागांमधल्या झोपडपट्ट्या वसल्या आहेत आणि राज्य सरकारच्या SRAच्या कायद्यानुसार अन्य कुठल्याही योजनेला जो कायदा लागतो त्याच पद्धतीने रेडी रेकनरच्या 25% एवढी त्या जागेची किंमत त्या प्राधिकरणाला मिळणार आहे. म्हणजे BMCला, राज्य सरकार असेल तर कलेक्टरला त्यातनं पैसे मिळणार आहेत. अंदाज 15,000 कोटी रुपयापर्यंत या योजनेतून केवळ प्राधिकरणं, DRPतली मालकी वेगळी, DRPPL मधला 21% वाटा वेगळा, हा राज्य सरकार आणि BMCला मिळणार आहे. अध्यक्ष महोदय, लँड प्रपोर्शनलेट FSI आणि लँड प्रपोर्शनेट निघणारा TDR याला सुद्धा इंडेक्सेशन केलेलं आहे. मुंबईतल्या पुनर्विकासाचं आणि विकासाचं मार्केट हे बॅलन्स राहिलं पाहिजे. खरं तर मला आज हेतू आरोप करायचा नाही, हे टेंडरच तुमच्या काळात नाना निघालंय, तुमच्या काळात झालेल्या चुका या ठिकाणी दुरुस्त केल्या आहेत. इंडेक्सेशन नव्हतं आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या पद्धतीने TDRला सुद्धा इंडेक्सेशन करून ह्या पद्धतीने धारावी पुनर्विकास होतोय.
आणि 1 इंचही जागा ही अदानीला त्या ठिकाणी नावावर देण्याचा प्रश्नच येत नाही. किंबहुना त्या ठिकाणी भाड्यावरची घरं याची निर्मिती करून त्यातनं निघणारं भाडं ही रिकरिंग इन्कम हे त्या ठिकाणी प्राधिकरणाला, सरकारला आणि त्या ठिकाणी आपल्या योजनात्मक शासनाला होणार आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी दिलेल्या सूचना, उपस्थित केलेले प्रश्न, त्याच्यावरच्या योग्य बाबती विचारात घेऊन हा सगळा पुनर्विकासाचा राज्य सरकारचा महामेरू हा सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे त्या ठिकाणी आपण घेऊन जाऊ, एवढंच मी आश्वस्त करतो.